महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचा कार्याध्यक्ष म्हणून ही जबाबदारी राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी तेवढा तोला मोलाचा जिल्हा जो लागतो तो आज भीतीला ठाणे जिल्हा असल्यामुळे अत्यंत उत्कृष्ट नियोजन करण्याची क्षमता असल्यामुळे त्यांचं ह्या ठिकाणी अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो। त्या ठिकाणी गणेशजी नाईक, मी मंत्री होतो तेव्हा सुद्धा दादा वनमंत्री होते, त्यांचं कार्य जवळून मी बघितलेलं आहे। त्यांचा मुलगा खासदार म्हणून काम करत होता, त्याची चांगली माहिती आहे। संजय नाईक माजी खासदार, या ठाण्यामधली जुनी जी काय शिवसेना आणि भाजप युती होती त्या युतीमध्ये एक दिलाने एक संघपणे काम करणारे आमच्याकडून मोदा जोशी होते आणि आज या ठिकाणी ठाण्याचे आमदार संजय केळकर या ठिकाणी भेटले, त्यांचा सुद्धा मी गौरवपूर्वक उल्लेख करतो। कृष्णाजी पाटील आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही या कबड्डी क्षेत्रासाठी वाहून घेतलेलं आहे आणि त्यामुळे हे नियोजन उत्कृष्ट झालं। आजचं नियोजनाची जबाबदारी या ठिकाणी संजय वाघुळे यांचा मला उल्लेख करावा लागेल। त्यांची संस्था जी आहे ती, परंतु संघटनात्मक काम करण्याची जे धैर्य लागतं ते त्यांच्याकडे आहे, त्यामुळे एवढं मोठं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळालं। त्या ठिकाणी माझे सहकारी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह बाबूराव सांगरे, माजी आमदार उपाध्यक्ष दिनकर पाटील, आमचे खजिनदार मंगल पांडे, नितीन बर्डे, शकुंतला खटावकर, सदानंद माजरकर, शशिकांत राऊत यांचा सुद्धा मी या ठिकाणी उल्लेख करतो। दादा, इथे आता आमच्या सरचिटणीसांनी तुम्हाला उल्लेख केले, तुम्हाला विनंती केली खरोखरच, कारण मी राष्ट्रीय स्तरावरची जी कबड्डी असते त्या संपूर्ण राष्ट्रीय स्तरावरचे संघ येतात, तसं आता ह्याच्यातून जी टीम निवडली आहे ती AKFI ला लढणार राष्ट्रीय स्तरावरती आणि प्रत्येक राज्यामधून या टीम तयार होतील तेव्हा राष्ट्रीय स्तरावरती स्पर्धा होते। आणि मी हट्ट केला त्यावेळेला अजितदादांकडे, म्हणजे ही मला म्हटलं मुंबईमध्ये घ्यायची, म्हणजे मुंबईमध्ये घ्यायचे म्हणजे जवळजवळ 1800 लोकांची व्यवस्था, त्यांची राहण्याची व्यवस्था, वाहतुकीची व्यवस्था, म्हटलं ती मी करीन म्हटलं। पण मला ह्या मुंबई शहरामध्ये ज्या बँका आहेत, ज्या विमा कंपन्या आहेत, जे मॉल आहेत, ज्या ज्या मोठ्या इन्शुरन्स कंपन्या आहेत, त्यांना दाखवून द्यायचं की माझा महाराष्ट्राचा मातीचा खेळ हा काय असतो हा मुंबईमध्ये ही स्पर्धा झाल्याशिवाय कळणार नाही। त्यामुळे ती स्पर्धा आम्ही यशस्वी केली तुमच्या सर्वांच्या सहकार्याने। फेडरेशन कप त्याला म्हणतात, 5 दिवस चालली आणि IPL टाईप सगळ्या गोष्टी व्यवस्था केलेल्या होत्या। एवढ्यासाठी सांगतोय की आता नवी मुंबई सुद्धा एक भरभराटीस आलेला तुमच्याच नेतृत्वाखाली तयार झालेला हा भाग, इथे सुद्धा मुंबईमधून पहिल्यांदा सेकंड घरं घ्यायची, आता तिथे स्थायिक झालेली लोक आहेत, त्यांची सुद्धा कबड्डीची आवड आहे
संजय पुढाकार घेईल, दादानी त्याला संमती द्यावी आणि इथेच भाषणामध्ये अनाऊन्स करावं की पुढची तुमची जी स्पर्धा आहे ही नवी मुंबईच्या स्टेडियमवरती एवढी भरगच्च केली जाईल अशा तऱ्हेची अपेक्षा दादाकडून करतो. आज कसाविसा धरलेला आहे, ताप बी वगैरे का आलेला नाहीये. चालताना जरा त्रास होतो कारण शस्त्रक्रिया झाली आहे. पळता येत नाही, चालता येतं, त्यामुळे शरीर थकलेलं आहे, दिल दिमाग सगळं मजबूत आहे दादा आणि अजून सेवा करतोय. या ठिकाणी खेळाडूंचं मी स्वागत करतो आणि या स्पर्धेमध्ये त्यांना यश मिळावं असं शुभचिंतन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.